तर गेल्या काही दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्हिडिओज येत नव्हते. एक 3 ते 4 दिवस झाले असतील मला वाटतं. तर तब्येत जरा गडबड होती. गडबड म्हणजे खूप जास्त खराब होती आणि घसा इतका जाम झाला होता की अजिबात म्हणजे बोलायलासुद्धा खूप त्रास होत होता. तर त्यासाठी शूट करून ठेवलेलं होतं, एडिटही केलं होतं, पण व्हॉईसवर मात्र तेवढं करायचं राहिलं होतं. तर हा जुनाच व्हिडिओ आहे. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आजच्या दिवशी आमच्या इकडे कॉलनीत प्रोग्राम होता. प्रोग्राम म्हणजे असं की गणपतीचं मंदिर बांधलं गेलेलं आहे. तर तिथे आज मूर्ती जी काही असते बाप्पांची, तर प्राणप्रतिष्ठा होती. तर 3 दिवस सलग तो प्रोग्राम सुरू असणार होता. आणि त्यासाठी मग इथे आता मिरवणूक निघणार होती. तर बाहेर सगळीकडे रांगोळ्या वगैरे घालून सगळं तयार केलं जात होतं. तयारी चालली होती मिरवणुकीची. आणि दुसरी गोष्ट अशी की बरेच दिवस झाले होते, मला वाटतं पाडव्याच्या दिवशी टी व्ही ऑर्डर केला होता, ऑनलाईन बुक केला होता. तर तो आज डिलिव्हर होणार होता. तर तेही आले होते द्यायला. तर आहोंनी आधी चेक करून घेतलं सगळं काही, कारण ऑनलाईन गोष्टींचं असंच असतं, घ्यायच्या वेळेस आपण व्यवस्थित चेक वगैरे नाही केलं तर मग नंतरून खूप हेडॅक असतो तो. कारण एखाद्या वेळेस आपण शॉपवरनं जर का वस्तू घेतली तर आपण तिकडे जाऊ शकतो किंवा त्यांना घरी बोलवू शकतो. यांना खूप प्रॉब्लेम येतो परत त्यांना बोलवणं वगैरे. त्यामुळे आहोंनी त्यांच्या हातूनच सुरू करून बघितली होती. त्यानंतर मग बऱ्याच गोष्टी असतात आणखीन की डिश आहे आमच्याकडे, तर ते सुरू करायचं की केबल घ्यायचं की वायफाय कनेक्ट करायचं, फक्त ह्या अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि टी व्ही डिलिव्हर झाल्यानंतरसुद्धा बरेच दिवस ती म्हणजे लावली गेली नव्हती, कारण आम्हाला गावी जायचं होतं लागले दुसऱ्या दिवशी. आणि त्यांचा जो काही माणूस होता तर तो 2-3 दिवसांनी येणार होता. मग आम्ही गावी जाऊन आल्यावरच बोलवलं होतं. तर त्यामुळे तो आत्ता काल परवा कुठे कनेक्ट केलेला आहे. तो आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि माझं थोडंफार काही घरातलं आवरणं सुरूच होतं सोबतच. आणि तोपर्यंत इथे मिरवणूकही निघाली होती. आणि आहोंना मात्र जाण्याची खूप घाई असल्यामुळे मला त्यांचं स्वयंपाकही मी करत होती. ते फक्त ते टी व्ही साठी थांबले होते, ते येणार होते डिलिव्हरीसाठी म्हणून. आणि छान अशी मिरवणूक काढली होती. आणि सगळ्या बायकांनी काठापदराच्या साड्या त्याबरोबर फेटे असं घातलं होतं मिरवणुकीमध्ये. खूप छान वाटत होतं, पण मला मात्र जायला जमलं नव्हतं. मी खाली गेली होती फक्त पूजेसाठी, कारण त्या दिवशी मला खूप असं म्हणजे सर्दीसारखं तिथूनच सुरुवात झालेली होती. वाटत होतं मला, पण गावी जाणं होतं. आणि सगळ्यांना माहिती की गावी जायच्या आधी तेवढीच तयारी असते, त्यानंतरही तेवढंच पसारा असतो. तर तेच माझं चाललं होतं पॅकिंग वगैरे. तुम्हाला माझे डोळे दिसत असतील, अगदी सुजलेले होते त्या दिवशीसुद्धा. तर इथे आता आमच्या गल्लीतून म्हणजे सोसायटीच्या खालून मिरवणूक जात होती. तर तेव्हा मी पूजेसाठी ताट घेऊन खाली गेली होती. तसं तर त्यांनी जो काही ग्रुप आहे पूर्ण एरियाचा, त्यावर आधीच सांगून ठेवलं होतं की पूजेचं ताट वगैरे आणू नका, त्यामुळे की खूप टाईम होतो आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हामध्ये खूप वेळ त्यांना फिरावं लागलं असतं. पण तरीसुद्धा मी नेलं होतं, मला ते नंतर माहिती झालं होतं. पण झाली मग पूजा खाली गेल्यावर. तर खूप सुंदर अशी मूर्ती त्यांनी आणलेली आहे. पण आता तिथून गावावरून आल्यानंतर आम्ही जाऊ डायरेक्टली दर्शनाला, तोपर्यंत स्थापना झालेली असेल मूर्तीची. कारण एकच दिवसाचा हा कार्यक्रम आम्ही इथं होतो तोपर्यंत अटेंड केला होता. बाकीचे उरलेले 2 दिवस आम्ही इथे नसणार होतो, म्हणून मी इथेच दर्शन घेतलं होतं. आणि आजच्या दिवशी जे काही मसाल्याचं पाकिट मी आणलं होतं, तर जायच्या आधी मला तेही बनवून घ्यायचं होतं. ते तसंच पडून होतं, 2 दिवस झाले होते. म्हटलं आज तेही करून घेऊयात. तर जे काही सगळे मसाले मी आणले होते, तर त्यांना मी भाजून घेतलं होतं. म्हणजे सगळे नव्हते भाजलेले, त्यावर लिहिलेलं असतं की कुठला मसाला भाजायचा आहे किंवा कुठले न भाजता आपल्याला डायरेक्ट मिक्सरमधून दळून घ्यायचे. तर तसं ते वाचून, त्याच्यावरचं इन्स्ट्रक्शन वाचून मी ते ज्यांना भाजायचं होतं ते भाजून घेतले होते आणि बाकीच्या साईडला काढून ठेवले होते. आणि सोबतच मी खोबरंसुद्धा आणलं होतं, तर तेही धुवून ठेवलं व्यवस्थित, कारण तेही कट करून मला भाजायचं होतं. तर सगळ्यात आधी तर गुलाब पाकळी आणि कस्तुरी मेथी आणि जावेत्री जे काही असतं, तर हे त्यांनी न भाजता, आणि खसखस ह्या 2-4 गोष्टी त्यांनी न भाजता ॲड करायला सांगितल्या होत्या. तर तशा त्या मी सुरुवातीलाच साईडला काढून ठेवल्या होत्या. तर मी पहिल्यांदा हा मसाला असा घरी बनवते आहे, नाहीतर प्रत्येक वर्षी मला आईकडनं असतो थोडाफार. आणि इतर असं पॅकेट्स वगैरे आपण वापरत असतो वेगवेगळ्या भाज्यांचे, जसं की आपण छोले वगैरे बनवतो तर त्याच्यासाठी सेपरेट मसाला आणायलाच लागतो. किंवा मग आपला सांबार मसाला वेगळा असतो, पावभाजीचा मसाला वेगळा असतो. त्यामुळे मी फारसा हा मसाला बनवतच नव्हते घरी. आई पाठवायची मला. आणि जेव्हा असं काळ्या रश्श्याची भाजी वगैरे मला बनवायची असायची, तर मी खडा मसाला वापरायची. तर तोही आहे माझ्याकडे, पण म्हटलं यावर्षी ट्राय करून बघूयात आपल्याला जमतं का.
म्हणजे कधीतरी रिस्क घ्यायला लागणार होती पुढच्या वर्षी घरीच बनवू म्हणून, असं मी मला गेल्या वर्षी ठरवून ठेवलं होतं. तर छान आलेला आहे यावेळेस मसाला. तर अजून एकचदा भाजी बनवली होती, म्हणजे त्याच दिवशी मी बनवून बघितली होती ज्या दिवशी मसाला बनवला त्या दिवशी. पण खूप घाईघाईमुळे तो माझ्याने खूप कमी घातला गेला होता भाजीमध्ये, त्यामुळे फारसं टेस्ट असं आम्हाला समजलं नाही. पण बघूया आता एखाद्या दिवशी परत एकदा बनवेल मी. आणि गावी गेलो, तिथून आल्यानंतर मला बरंच नव्हतं, तर असं वेगळं काही बनवलं नाही गेलं. बेसिकच खिचडी भात तेच चाललं आहे आमचं 2-3 दिवसांपासून. त्यामुळे आता तोंडाला चव यावी म्हणून सर्दीमुळे सगळ्यांचे तिघंजणांना तोंडाला चव नाही, तर काहीतरी बनवेल मी आता. आणि आजच्या दिवशी मी व्हॉइसओव्हर करते, तर आज प्रदोष असल्यामुळे संध्याकाळी जमलं, मला बरं वाटलं. तर मी ह्याच मसाल्याची पुन्हा एकदा भाजी बनवून बघेल, जी की त्या दिवशी बनवली होती. पण खूप लेट झाल्यामुळे, आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस स्वयंपाकात आपलं फारसं लक्ष नसतं, खूप दमायला झालं होतं म्हणून मी सगळं शॉर्टकट केलं होतं. पण छान लागत होते तरीसुद्धा, फक्त मसाला थोडा कमी झाला होता. आणि मुद्दामूनच मी घाबरून तो कमी घातला होता, की सगळं खूप जास्त असं स्ट्रॉंग नको व्हायला म्हणून. आणि इतर कुठलाच मसाला मी त्यात ॲड नव्हता केलेला त्या दिवशी, फक्त ह्याच मसाल्याने ते मी भाजी बनवली होती. तर आता इथे मी खोबरं सुकून झालं होतं, ते बाहेर हवेत ठेवलं होतं धुतल्यानंतर फॅनखाली. तर तेही कट करून घेते आता आणि नंतर भाजून घेईल. आणि प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक भागात मसाला बनवण्याच, म्हणजे वर्षभरसाठी जो आपण मसाला बनवतो ठेवणीचा, तर ते बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर तसंच इथे मी जिथून हे सगळं सामान घेतलं होतं मसाला वगैरे, तर त्यांनी मला वेगळी पद्धत सांगितली होती. त्यांचं म्हणणं होतं की खोबरं आणि अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो धणे आणि मिरची वगैरे असं सगळं मिक्स करून पण तुम्ही बनवू शकता. आणि बेसिकली तसाच बनवला जातो. त्यांनी मला त्यांच्याकडे असलेला तयार मसालासुद्धा दाखवला होता. पण आईकडे कसं आहे माझ्या माहेरी, की हा जो गरम मसाला आहे हा सेपरेट बनवला जातो. आणि एखाद्या वेळेस काळ्या रस्स्याची भाजी, मसाल्याची भाजी, कुठलीही भाजी बनवायची असते तर धने पावडर हे ते सेपरेट बनवतात आणि खोबरं वगैरे त्यात ॲड करत नाही तिकडे सहसा. तर मी हे भाजून घेतलं होतं, पण जेव्हा मी मिक्सरमध्ये त्याला फिरवलं तेव्हा मला ते असं थोडंसं चिकट वाटत होतं, ओलसर वाटत होतं. म्हणून मग मी ते पूर्ण मसाल्यात ॲड न करता तसंच भाजून ठेवलं आहे आता बाजूला. प्रत्येक वेळेला त्या भाज्यांमध्ये मी आता त्याला वापरून घेईल. त्यानंतर जो काही मसाला होता, तर हळद वगैरे किंवा जायफळ होतं त्यात आणि बऱ्याचशा अशा कडक गोष्टी होत्या, सुंठ वगैरे. तर ते मी कुटून घेतलं होतं आधी, म्हणजे मिक्सर खराब नको व्हायला, मिक्सरचं जार वगैरे म्हणून. तर त्यांना मी थोडं जाडसर कुटून घेतलं होतं आणि त्यानंतर मग पूड केली होती. आणि जो बाकीचा जो काही मसाला होता तर तो मी बाहेर गार होण्यासाठी ठेवला होता. आणि हे आधी भाजून घेतल्यामुळे हे गार झालं होतं, म्हणून मी याला कुटून घेते. आणि सोबतच मी संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा तयारी करत होती, कारण खूप जास्त दमायला झालं होतं. मला वाटलं होतं इतक्यात होईल सगळं, पण खूप वेळ गेला होता त्यात. आणि त्यातल्या त्यात जायची पण थोडीफार तयारी केली होती. तर सकाळपासून आज सारखं उभं राहणं झालं होतं, तर थोडंसं एक्झर्शन झालं होतं. त्यामुळे मग आता इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची मी तयारी करते. तर मला फ्लावरची भाजी बनवायची होती, म्हणजे फक्त फ्लावर शिल्लक होता आता घरात भाज्यांपैकी, तर तेच संपवूयात म्हटलं. पण आधीने नंतर प्लॅन चेंज केला होता. त्याने मला सोयाबीन बनवायला सांगितलं होतं, तर ते बनवलं होतं. आणि ही फ्लावर जे धुवून ठेवलं होतं, तर हे सकाळी जेवणात बनवलं होतं, कारण आम्हाला जेवण करून निघायचं होतं. तर हा जो मसाला आता बनवला होता, तर तोच मला ट्राय करायचा होता भाजीमध्ये कसं लागतो म्हणून. तर इथे मी वाटण बनवून घेते आधी कांद्यांचं. मला खाड्या रस्स्याची भाजी बनवायची होती, फ्लावर आणि वाटाणे मिक्स अशी म्हणून. आणि कुठे बाहेर जायचं असलं प्रवासाला खास करून, तर लहान मुलांना तर काही असं चटपटीत खायला काही ना काही हवंच असतं. आणि खूप बोर होतो आधी बसून बसून, म्हणून त्याचं तर सारखं चाललेलं असतं काहीतरी घेऊन द्या म्हणून. तर इथे मी त्याला खाण्यासाठी प्रवासात हे मसाला मखाणे बनवून घेतले होते, जे की त्याला खूप आवडतात. तर मला वाटतं त्याची रेसिपी मी आधीसुद्धा शेअर केलेली आहे, पण आता तुम्हाला सांगते, जर का तुम्ही ते बघितलेलं नसेल व्हिडिओ वगैरे, तर तूप घेते किंवा बटर घेते मी कढईमध्ये, आणि त्यात थोडंसं लाल तिखट आणि मॅगी मसाल्याचं पाऊच घालते एक पूर्ण. जर का सगळे बनवायचे असले तर आता हे 1/2 किलो मखाणे होते, तर एक अख्खं पाकीट घातलं होतं मी. आणि थोडंसं मीठ घालून त्यात हे मखाणे बनवून घेतले होते. तर खूप छान लागतात ते. आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे सुद्धा तुम्ही ते बनवू शकता, जे की मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. इतर मसाले वापरून, जसं की पेरी पेरी मसाला वगैरे, पाणीपुरीचे बरेच मसाले येतात, तर तशा पद्धतीने आपण बनवू शकतो. तर ते मी सोबत नेण्यासाठी बनवून ठेवले होते. आणि आपले भाजलेले कांदे वगैरे गार होत आहे तोपर्यंत मी ते भाकरी बनवून घेते, कारण मला पोळ्या बनवायचा कंटाळा येत होता.
तर आधी भाकरी बनवून ठेवते, मग नंतर भाजी करायला घेणार होते. आणि जो काही खडा मसाला आपला सगळा मी मसाला बनवण्यासाठी भाजून ठेवला होता, तर तोही गार झालेला होता. तर सगळ्यात आधी मला मिक्सरच्या भांड्यात तोच फिरवायचा होता सुका, म्हणून मी हे जे काही वाटण होतं तर हे करायचं थांबून घेतलं होतं थोडं. आणि त्यासाठी आधी भाकरी वगैरे बनवून घेतलं, म्हणजे तेवढं सोपं पडलं असतं, कारण खूप जास्त लेट झालं होतं मला रात्री त्या दिवशी. तर इथे मी आता जो काही मसाला आहे तो मिक्सरमधून वाटून घेते सगळा. आणि चाळणी असते आपली पिठाची, तर त्याने त्याला चाळून घेते. आणि जो काही वर शिल्लक राहतो तर तो परत पुन्हा 1-2दा चाळून असं पूर्ण मी ते बारीक करून घेतलं होतं. आणि थोडंसं शिल्लक राहिलं होतं लास्टला, जे की मी आता तुम्हाला पुढे दाखवेल. तर ते आपण खिचडीमध्ये वगैरे असं मी वापरून घेईल त्याला. फारसं नव्हतं, थोडंच होतं, कारण मी 2-3दा ते परत परत मिक्सरमधून वाटून घेतलं होतं. तर एवढा असा हा मसाला आपला त्या मसाल्यातून तयार झाला होता, जे की पाकिट मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं. आणि थोडंसं ते वाटीमध्ये आता जे काही दाखवलं, तर तेवढं ते जाडसर पूड त्याच्यावरची निघाली होती. आणि इथे आता ही सोयाबीनची भाजी मी रात्री बनवली होती, छान झाली होती, फक्त थोडा मसाला त्यात कमी झाला होता. आणि हे थोडंसं बाप्पांचं जिथे प्राणप्रतिष्ठा होणार होती तिथलं थोडंसं शूट मी आता पुढे लावते आहे. आणि 3 दिवस ती पूजा चालणार होती, पण उद्याला तर मला गावी निघायचं होतं, तर आजचा दिवसच आम्हाला काय तो भेटला होता. आणि उद्या आणि परवा परत 2 दिवस आणखीन कार्यक्रम होता. आणि हो, जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, चॅनलवर नवीन असतील, तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच लाईक देखील करा. तुमचे काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.